नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आज डेट आहे 28 जुलै 2026 आणि वाजल्यात सकाळचे 11:15 आणि जस्ट फ्रेश झालो. सकाळी उठून पहिले व्हिडिओचा थंबनेल एडिट केला. व्हिडिओ रात्रीच एडिटिंग झाली होती, अपलोड रात्रीच केली होती. आज सकाळी सर्व थंबनेल टायटल एडिट केलं. तुम्ही नक्कीच जाऊन बघा. काल मुंबईला गेलो होतो. आज काय प्लॅन आहे अजूनपर्यंत काहीच प्लॅन नाही मिळत आणि तुम्हालाही माहिती आहे आपले प्लॅन्स होतच राहतात, तर नक्कीच होणारच आहेत. आता थोडा पावसाने विश्रांती घेतलेली आहे, कधीही पडू शकतो. थोडाफार सकाळी भार होता पण पडलेला नाही मिळत अजूनपर्यंत पाऊस. आणि पाऊस पडो का नाही पडो, आपले जे प्लॅन होणार आहेत ते होणार आहेत. पण पाऊस जर जोरदार लागला तर कुठे जाता नाही येत, थोडा थोडा असला तर जाता येतं. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मित्रांनो, खरी थोडे व्लॉग्स बघितले आणि आत्ता न जेवता निघालोय बोईसरला जाण्यासाठी. आता ईस्टवरूनच जाणं आम्ही जास्त करून प्रिफर करतात, कारण की नेहमी नेहमी ते फाटकामध्ये फसणं मला ते आवडत नाही. आणि कसं इथे आदित्य बिर्ला मध्ये माझा आता एक कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे ना, त्याच्यामुळे इथे मी जरा साईड बघून बघूनच जाते. मग तेच आम्हाला सर्व साईड्स वगैरे बघायला लागतात. अजून बरेच सारे आमचे दोघांचे बिझनेसेस आहेत, ते देखील आम्हाला हँडल करावे लागतात. त्याकरता मग आम्ही पूर्ण दिवस फिरत असतो. तुम्हाला वाटत असेल का आम्ही नुसतेच असे वेल्ले माणसं आहेत, पण नाही, आमच्याकडे खूप सारी कामं असतात. पण ते काही दाखवावी असं मला तरी वाटत नाही, कारण की नजर खूपच घाण लागते आणि ती सध्या तरी नकोय. आधीच खूप बेकारवाली नजर लागलेली आहे. देव करो तुम्हाला कधीच न लागो. तुमच्याच नजरा तुम्हाला लागो. नाही नाही नाही, जरी तुम्ही लोकांचं वाईट करत असतील, नाही तर लोकांबद्दल वाईट विचार करत असतील, तरी मी देवाला एकच प्रार्थना करेल, तुमचं जाम चांगलं होऊ दे. हा तेच, तुमचं सर्वात चांगलं होऊ दे. माझ्या वाटेचे पण तुम्हाला भेटू दे. मित्रांनो, हे बघा, आज बैठक में बैठक. दिस इज नॉट स्पॉन्सर्ड बाय द वे. हा टाक. बागेत फुले फुले मोगऱ्याची. अरे यार, बॅकग्राऊंडला सॉन्ग वाजत आहेत यार. टू मच प्रॉब्लेम इन लाईफ. वन मोर सॉन्ग. बैठक में बैठक स्पॉन्सर्ड बाय ऋतिका पाटील. खा पटापट चल. फ्री मध्ये भाई माझी हे आहे. माशा येतात पण घाण आपल्या मागेच असते. घाण आमच्या मागे लागलेली आहे. काय करू, कोणता फिनेल यूज करू का ती घाण आमच्या आयुष्यातून निघून जाईल. इडियट, बुलशेट, नॉनसेन्स. माझ्या घरी चिकनची भाजी बनवली आहे, तुझ्यामुळे मला इकडे सँडविच खायला लागतं. व्हेज मंगळवार. पोरी बघायला कुठे पण बसतो. हां, एवढी मोठी इन्फ्लुएन्सर तुझ्यासोबत फिरते, प्रॉब्लेम काय तुला लाईफमध्ये? लाइफ में प्रॉब्लम ही प्रॉब्लम. मागे भाई ये कोल्ड कॉफी कुल्हड़ में कोण मी देता है? हे जे मी ढवळाढवळ करत आहे ना, हे लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात करण्यात खूप इंटरेस्ट आहे. मला समजत नाही का, कोण कुठले कपडे घालते, कोण कोणासोबत कुठे जाते, कोण काय करते, इथं त्याच्यासोबत असते, तिथं त्याच्यासोबत असते. बाई, तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा काय संबंध आहे गोष्टीशी? लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद करा, समजलं ना? आधी आपल्या आयुष्यात काय चाललं नाही तर बघा. अभी तक तो हमने बोलना चालू नहीं किया है, वो जिस दिन चालू करेंगे ना उस दिन होल पड़ जाएंगे, इतना याद रखो. तो जरा ना येतात आमच्यापर्यंत गोष्टी, कोण काय बोलते, कोण काय घालते, कोण कसं राहते, कोण कुठे जाते, कोण कुठे नाही जात, ती तिकडे का नाही जात, तो तिकडे का जातो, तो तिकडे का गेला. प्लीज पर्सनल लुकआउट, डोंट इंटरफिअर. जस्ट बैठक मधली बैठक संपलेली आहे आणि आता आम्ही विचार केला की एक बोईसरमध्ये एक मोठा राऊंड मारून नंतर घरी जाऊ. म्हणजे आता आम्ही इथून जातील ऑसवाल, ऑसवालवरून स्टेशन, स्टेशनवरून मग सरळ सरळ घरी. आता आम्ही जस्ट बोईसरमध्ये फिरण्याचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे, कारण आमच्या गावामध्ये एवढ्या एवढ्या भारी भारी जागा आहेत, त्या टाकून आम्ही इकडे पोल्युशनमध्ये का फिरू? ते तुम्ही पहिले पण व्लॉगमध्ये बघितलेच असतील. काही लोक आपले व्लॉग बघून तिथे फोटो पण काढून आलेले आहेत. आणि काय आम्ही तिथे 10 वर्षापूर्वी फोटो शूट केलेत, ते पण बनियनवर.
अचानक भयानक पाऊस आलेला आहे आणि मी मस्त मागे बसलेली, मी अजिबात भिजलेली नाही, तुम्ही बघू शकता. आणि हार्दिक पाटील मज्जा आली. घरी आलो डायरेक्ट. पाऊस लागलाय खूपच जोरात. पाऊस थांबल्यानंतर जाऊ. तसं तर तो थांबेल, मला पण माहित आहे. 5 ते 10 मिनिटच लागतो तो. 10 मिनिटं पाऊस आला आणि मला भिजून गेला. आता बरंच सूर्यकाका आलेले आहेत. या ऐसा क्यों होता है बार बार. काल पण तेच झालं, मंदिरात गेलो तेव्हा भिजून आलो. आता बोईसरवरून इज्जतीत घरी येतो तो. पावसाचा काय संबंध नाही तरी भिजवला. मी भिजतो ठीक आहे, माझी चटी पण भिजते. काय खतरनाक व्ह्यू आहे हे तर मी रोज बघतो. तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण घ्या बघून. जर तुम्ही नवीन असतील तर तुम्हाला पहिल्यांदाच वाटत असेल हे व्लॉग मध्ये दाखवतोय, पण नाही. जर तुम्ही जुने असतील ना, खूप जुने, तर तुम्हाला माहित असेल ही जागा. जस्ट आम्ही दापोलीवरून आलो. हा बघा, लेफ्ट साइडचा रस्ता आहे तो जातो खारेकुरणला आणि राईट साइडचा जातो. रस्ता कुठे जातच नाही, पुढे जाऊन संपतो. ये है ब्रिज, वर्ल्ड फेमस. गुड्डी पहिले इथे यायची. किती वर्षानंतर आली आता? 5. इथे तो वाढलो भैया मी, यही पे तो बढ़ गए हो, यही पे तो हमने चना पुटाना खाया है यार. पहिले हमको लगता था यही स्वित्झर्लंड है. सांगितलं होतं ना तुम्हाला की ऋतिका पाटील सोबत कुठे गेलो, किती 2 मिनिटापेक्षा जास्त नाही थांबत. तेच झालं. आता आम्ही चालले परत. बाय बाय. बॉटल फिशिंग गाईज. आकाश भाई बॉटल फिशिंग करताना इथे बॉटलमध्ये पीठ टाकतात आणि सोडून द्यायचं. त्याच्यात बोई मच्छीच येते. काय आकाश? आली 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 ग. हा गेली. इकडे बघ ना. ही बाटली इथे खाली टाकलेली होती. खतरनाक सिस्टीम आहे बघा. 3 बाजूने बाटल्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यात आता मध्ये मच्छी आहेत बघा, कितीतरी आहेत. सर्व बोई मच्छीच आहे. तसं पिठावर येतात या. छोट्या आहेत का त्या? हो छोट्या आहेत. ऋतिका पाटील इथे मच्छींचा स्नॅप काढताना. नदीला बारक्या बारक्या मच्छी आहेत हे बघा. याच्यात पीठ टाकतात आणि त्याच्यात एक दगड टाकायचं असते, कारण की बाटली खाली नाही आली. आता सर्व मिक्स करतील आणि आता फेकून दे फेकून पटकन. आली का? आली नाही, गेला. आत्ता येईल. आता आकाशबाईला भेटेल मच्छी. आज हिने ठरवलं आहे की जेवपर्यंत बाटलीमध्ये मच्छी लागत नाही तेवपर्यंत ही घरी जाणार नाही. आता बारकी बाटली काढली. आता बारक्या बारक्या मच्छ्या पटापट. नुसती बाटली ना दगडीच बघत आहे कधीपासून. ना पीठ आणि आश्वासन आता येईल आता येईल आता येईल. सबर का फल. लोक विचारतात मला हार्दिक पाटील नक्की काय करतो, तर तुम्ही बघा हार्दिक पाटील हे करतो. हा त्याचा पर्सनल बिझनेस बघा. हा आता काय करतो. फेल झाला रे, फेल झाला. आली का? हा अशी हलवायची नाही, स्टेबल ठेवायची असते. मला तरी माहिती आहे यार हार्दिकशी. या प्रकारे मच्छी आलेली आहे, पण ती बारक्या बारक्या काय करायच्या आहेत, आपल्याला मोठ्या पाहिजेत. तू मोठी बाटली टाक बाई. हिला एक करमत नाही. त्यांनी बाटली टाकलेली 5 मिनिटात काढली. भरले आता जागा नाही मी काढली. मग शपथ खोटं नाही बोलत मी. बघ तर दिसते ती भरले असं. आणि थांब ना. आता पहिल्यापेक्षा मोठी आहे. हे बघा किती मच्छी आहेत. हे सर्व या बाटलीचा कमाल आहे. बारक्या बारक्या मच्छी येतात. ऑलवेज सीन विथ दिस फाटक यार. कधी पण बंद असतो, कधी कधी लक असला तरच खुल्ला असतो. नाही तर रुकना पडता है 5-10 मिनिट, नाही तर कधी कधी आधा घंटा बी. आज जेवणामध्ये राईस आणि वालाची भाजी. 3:30 वाजता घरी आलो. 4:05 झालेले आहेत. आत्ता जस्ट जेवण झालेलं आहे. थोडं लेट झालं जेवण, कारण बाहेर होतो. आता थोड्या वेळ घरात आराम करूया, नंतर बघूया पुढे काय होते. घरी तर लेटच गेलो होतो. नंतर जेवलो वगैरे, मग थोड्या वेळ व्लॉग्स बघितले. आता चहा पिला आणि पुन्हा बाहेर निघालोय. पण एका साईडला परत पावसाचं वातावरण आहे, पाऊस येऊ शकतो. आता मी पुन्हा चाललोय ऋतिका पाटीलकडेच.
खाडीवर जाण्याचा प्लॅन होता पण खाडीवर कोणच नाही मिळत. आजच्या व्लॉगसाठी एवढंच. होप करतो व्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.